नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून खून बावडी व 60 कबरी विजापूर येथील अफजल खानाच्या 64 पत्नीच्या कबरीविषयीची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. ज्या अफजल खानाने शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ बंधूंना म्हणजे संभाजी राजांना फसवून मारले, त्याच अफजल खानाला स्वतःच्या 64 बायकांना स्वतःच्याच हाताने मारावे लागले. ते पण अफजल खानाचा गुरु आणि त्याला वाटत असणारी शिवाजी महाराजांची भीती या कारणीभूत ठरली. आणि हे घडले प्रतापगडाच्या युद्धाच्या आधी विजापुरात. विजापूरमधील खून बावडी. विजापूरमध्ये अंथणी रस्त्यावर विजापूरपासून अगदी 7 किलोमीटरवर एका निर्जन जागी एक विहीर असून तिला खून बावडी म्हणतात. 3 मजल्याची रचना असणारी खुनी बावडी सुबकपणे उभी आहे. काहींच्या म्हणण्यानुसार या विहिरीत अफजल खानाच्या या सर्व बायकांना ढकलून देण्यात आले, तर काहींच्या मते क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. यापैकी एक पत्नी पळून जात होती. तिलाही पाठलाग करून ठार करण्यात आले. या सर्वांना त्याच ठिकाणी दफन करण्यात आले. त्यामुळे तेथे 64 कबरी असल्या तरी विजापुरात हा भाग 60 कबरी म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये इंग्रजांनी हिंदुस्थानात पुरातत्व विभागाची स्थापना केली होती. त्या खात्याअंतर्गत इसवी सन 1880 साली या खात्याचे प्रमुख हेनरी पुसेन्स यांनी संबंधित क्षेत्राची पाहणी करून 60 कबरींची माहिती फोटोसह संग्रहित केली होती. विशेष म्हणजे लंडनमधील ब्रिटिश संग्रहालयात तो फोटो उपलब्ध आहे. हे ठिकाण मराठा इतिहासाशी अप्रत्यक्षपणे नाते सांगते, कारण हे ठिकाण बुलशिकन, कुप्रशिकन, खान ए खानान, सिपेह सालार, अफजल खान ह्या विजापूरच्या विख्यात सेनापतीशी संबंधित एक दुःखद आठवण बाळगून तिचा इतिहास सांगत आजही उभे आहे. विजापूरच्या आदिलशाही दरबारातील सर्वात बलशाली सरदार म्हणून ज्याची ख्याती होती, त्याचे नाव अफजल खान. या खानाचे मूळ नाव अब्दुल्ला असून तो एका भटारणीचा मुलगा होता. संपूर्ण दक्षिण प्रांतात खानाची दहशत होती. अफजल खानाने किती पराकोटीचा अहंकारी होता याचा प्रत्यय त्याच्या शिक्क्यातून येतो. त्याने शिक्क्यावर लिहिले होते, गर्र अर्ज कुनद सिपहर अजला अला फजल फुजला व फजल अफजल अजहर मुल्की बजाय तसबीह आवाज आयद अफजल अफजल. अर्थ उच्च स्वर्गाला उत्तम माणसाची उत्तमता आणि अफजल खानाची उत्तमता याची तुलना करून दाखवायची इच्छा झाली तर प्रत्येक ठिकाणाहून जपमाळेतील नामाच्या आवाजाऐवजी अफजल अफजल असे शब्द येतील. अफजल खानासोबत शिवाजी महाराजांचे राजकीय वैरासोबतच वैयक्तिक वैर सुद्धा होते. अफजल खानाविषयी आऊसाहेब जिजाऊंना आणि शिवाजी महाराजांना भयंकर संताप होता. कारण एक म्हणजे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांच्या मृत्यूलाही अफजल खान जबाबदार होता.
त्याने छळ कपट करून शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ बंधूंना ठार केले होते. दुसरे कारण म्हणजे अफजल खानाने शहाजी महाराजांना देखील बेड्या ठोकल्या होत्या. केवळ मुत्सद्दीपणामुळे शहाजी राजे बचावले होते. अफजल खान अत्यंत क्रूर, निर्दयी आणि स्वार्थी होता. अफजल खान एक शायर आणि कवीसुद्धा होता. त्याला संस्कृत भाषेचेही ज्ञान होते. तो एक नंबरचा नास्तिक होता. त्याने पर्शियन भाषेत एक शेर लिहिला होता. त्याचा मराठी भाषेत असा अर्थ होतो, जेव्हा कधी देवाला भीती वाटेल तेव्हा तो देवसुद्धा अफजल खान तू मला वाचव असे म्हणेल. यातून त्याचा स्वतःविषयीचा महाभयंकर गर्व दिसून येईल. अफजल खान इतका क्रूर होता की त्याने कित्येक लोकांना दगाफटका करून ठार केले होते. तो सत्ता धारण आणि राजकारणामध्ये प्रचंड क्रूर आणि स्वार्थी होता, पण स्वतःच्या जहागिरीतील लोकांविषयी प्रचंड न्यायी, दयाळू आणि उदार हृदयाचा असल्याचा दाखवत होता. अफजल खानाचा देवावर विश्वास नसला तरी शुभशकुन आणि भविष्य ज्योतिष्य याच्यावर विश्वास होता. शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून आदिलशहाला आव्हान द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्याकरिता आदिलशाह दुसरा व त्याची आई बडी बेगम, उलिया जनावाताज सुलतान यांनी दरबारातील सरदारांना आव्हान देताच ही जबाबदारी अफजल खानाने आपल्या शिरावर घेतलेली होती. अफजल खान म्हणजेच स्वराज्यावर आलेले सर्वात मोठे संकट होते. कारण ताकद, राजकीय बुद्धिमत्ता आणि भयंकर क्रूरता या तीनही गोष्टीचा संगम खानाकडे होता. शाही फरमानाने आणि प्रचंड मोठी फौज घेऊन जाण्याची तयारी सुरू झाली. तेव्हा खानाने या स्वारीविषयी कौल मागताच त्याच्या गुरुकडून या स्वारीत तुला फार मोठे अपयश येणार असून तुझ्या जीविताला धोका पोहोचेल असे भाकीत दर्शवले. परंतु अफजल खानाने आपला बेत रद्द न करता मोहिमेवर जाण्याचे निश्चित केले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या बाबतीत आणखी एक दुःखद बातमी घडली. ती म्हणजे त्यांच्या सैन्य दलातील झेंड्याचा हत्ती ढालगज फते लष्कर हा अचानकपणे मरण पावला. साहजिकच खानाच्या मनामध्ये शंका कुशंका सुरू झाल्या. त्यावेळी खानाला 60 बायका असून आपल्या माघारी यांचे काय होईल हा प्रश्न त्याच्या मनात उभा राहिला. हा गुंता त्याने आपल्या क्रूर स्वभावाने मार्गी लावला. अफजल खानाला एकूण 64 बायका होत्या. लढाईमध्ये चुकून आपला मृत्यू झाला तर आपल्या बायका दुसऱ्या कुणासोबत तरी लग्न करतील ही कल्पनासुद्धा त्याला सहन झाली नाही. त्याने प्रतापगडावर शिवरायांच्या भेटीला येण्यापूर्वीच आपल्या सर्व बायकांना संपवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने विजापूर शहरापासून 7 किलोमीटर दूर असलेल्या एका निवांत जागेची निवड केली. त्या ठिकाणी त्याने एकूण 64 कबरी खोदून घेतल्या. त्या कबरी पासून काही अंतरावर पाण्याने भरलेली एक जुनाट विहीर होती. मोहिमेवर निघण्या अगोदर त्याने आपल्या बायकांना पाण्यात बुडवून ठार केले आणि त्या कबरीमध्ये दफन करून टाकले. तिथे एकूण 64 कबरी असल्या तरी विजापूरमधला हा भाग 60 कबरिया या नावाने प्रसिद्ध आहे. अफजल खानाच्या या
बायकांच्या कबरी आजही कर्नाटकमधल्या विजापूर जवळील साठकबर नावाच्या गावात अस्तित्वात आहेत. द हिंदू या इंग्रजी वर्तमानपत्राने 18 जानेवारी 2013 रोजी याची दखल घेऊन याबाबत प्रसिद्धी दिली होती. विजापुरात गेला तर तिथे आदिलशहाची कबर तर शिवरायांचा पुतळा आहे. विजापुरात गोल घुमट, मुलूक मैदान तोफ, अनेक नामांकित वस्तू पाहताना अगदी नापीक जमिनीच्या परिसरात एक चिरेबंदी विहीर असून त्याच्या शेजारी एक भव्य दगडी चबुतऱ्यावर शिस्तबद्ध पद्धतीने काळ्या पाषाणात या 64 कबरी आजही पाहण्यास मिळतात. दक्षिण उत्तर बाजूने चबुतऱ्याची लांबी जास्त असून त्यानुसार पहिल्या 2 रांगेत 7-7 समाधी आहेत, तर तिसऱ्या रांगेत 5 व 11 समाधीच्या 4 रांगा आहेत. सध्या काही समाधी उद्ध्वस्त झालेल्या आहेत. एकाच चबुतऱ्यावर 64 समाध्या पाहताना इतिहास माहीत असेल तर मन हेलावून जाते. साधारणपणे यातील 42 समाध्यांना चुना लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याच्याच बाजूला खानाने स्वतःसाठी कबर बांधण्याची आज्ञा दिल्याचे म्हटले जाते. परंतु छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर खानाची कबर बांधली हा भाग वेगळा, स्मशानभूमीचा भाग वेगळा असेल. परंतु एकाच ठिकाणी एकाच रांगेत एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा समाधी पाहण्यास मिळत नाहीत, ज्याला रक्तरंजित इतिहास आहे. पुरातत्व खात्याने हा भाग संरक्षित क्षेत्र म्हणून ताब्यात घेतलेला आहे, मात्र तितकेसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे 60 कबरीची दुरावस्था व्हायला लागलेली आहे. विशेष म्हणजे खानाचे वंशज गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपुराला राहतात. त्या ठिकाणी खानाने बांधलेली मशीद व इतर वास्तू पाहण्यास मिळतात. पाहण्याचा चष्मा बदलला की प्रत्येकाची दृष्टी बदलते. त्यामुळे तिथे खानाला संताची उपमा दिली तर नवल वाटायला नको. एकंदर या घटनेविषयी मतमतांतरे असली तरी विजापुरात गेल्यानंतर 60 कबरीचा इतिहास हा वास्तूच्या रूपाने आजही जिवंत आहे. माझा हा विजापूर येथील अफजलखानाच्या 64 पत्नीच्या कबरीविषयीचा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.